हे बघा, हे मुठे आणि आई काय काय घेतलं याच्यात? यान कालं मूग भाजल्यात, तांदूळ भाजलं, कालं मूग, तांदूळ, आणि चण्याची डाळ भाजली, चण्याची डाळ, ववा, जिरा आणि पावसाळ्यात निघतात म्हणून ही रेसिपी पावसाळ्यातच होते, भरलेल्या मुठ्यांची. हे गाईज, नमस्कार, जय शिवराय. पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो, निवास म्हात्रे ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तर मित्रांनो, आजचा ब्लॉग म्हणजे कुठला सांगतो तुम्हाला. आज रेसिपी म्हणजे आई एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे आमचे तर मुठे कसे भरतात ते दाखवायचं आहे. आणि परी पण इकडं काहीतरी बनवते, मॅगी बनवते बघा. मॅगी बनवते. काय मॅजिक मसाला टाकायचा, मॅजिक मसाला थोडा. आता हळद टाकायची थोडी. हळद टाकते. जाम तिखट केली आम्ही. तिखट केले हो म्हणजे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. पहिला का मॅगी अजून मुठे व्हायचे आहेत नाही का. हे मसाला टाकलं का? आणि मॅजिक मसाला. मॅजिक मसाला. इकडं मॅगी तयार आहे. मस्त आहे ना. हे बघा, हे मुठे आणि आई काय काय घेतलं याच्यात? यान कालं मूग भाजल्यात, तांदूळ भाजलं, कालं मूग, तांदूळ, आणि चण्याची डाळ भाजली, चण्याची डाळ, ववा, जिरा आणि धणे, त्याच्यात सगळं भाजून हे मिक्स करायचं. आणि हे मुठे सगळं फक्त पावसाळ्यातच. त्याचा 1 किलो दळून आणला. त्याची डाळ बी दळून. कसं हे त्याचा पेंदा बिंदा सगळं आतमध्ये त्याच्यात टाकायचं नाही का. आणि मग भरायचं. त्यात मीठ, हळद, मसाला, कांदा, टोमॅटो हे सगळं घेतलं त्याच्यात. ओके. आणि मग कालवाचा आणि याच्यात भरायचा. हे पूर्ण कालवाचं घेऊ. कालवाला का लगेच त्याच्यात भरायचा. बरोबर आहे. हा पूर्ण याच्यामध्ये हा मटेरियल पूर्ण भरायचा. सगळं भरायचं. खाणारी तिघी जणीच. खायला आम्ही 3 जण. ती, परी, मायरा आणि मी. आणि पप्पा बुवा. आणि मम्मीला तिच्या मंगळवार आहे, मग ती खाणार नाही, ती उद्या खाणार. फक्त असं भरायचं. आता 3घीच आम्ही खायला. असं भरायचं. हे असं भरून कालवणाला कर आला तर लगेच टाकायचं. आता नाही टाकायचं. ते कालवणाला कर आल्यावर टाकायचं. आता तो पण पॅक करून दे ठेव. त्याच्यात पण आता हे पॅक करायचं. हे भरून झालं का लगेच पॅक करायचं. टोटल किती आहेत? 4च. चौघींना 4. एक खायचा. आणि मोठे पार्सल आपल्याला आलेत नाही का. पार्सल आलेले. त्याने असं दिलेत. पार्सल आलेले. एक यश गाताडेने दिलेत. एक उमेश म्हात्रे आमचा त्याने दिलेत. सकाळी भाजी होती ना म्हणून आता मोठे भरायचे. असे भरतात. एक दाखव मला. हे असं परत आहे तसंच व्यवस्थित ठेवायचा.
सगळं ओके ओके. असं भरून तळायचा. कुणाला येत असला तर असं करायचं, ना आला तर व्हिडिओ कमेंट करून सांगा. करायची, लगेच सांगायचं. छान छान झालं. चला आता पुढचं डायरेक्ट गॅस जवळ. आता याच्यात काय पहिला टाकायचा? ते पहिलं तेल. किती? 2 चमचे. 2 चमचे तेल. हे कांदा. कांदा टाकला. टोमॅटो. कांदा, टोमॅटो. आता परतून घ्यायचा. कढीपत्ता टाकला. आता काय टाकलं? कढीपत्ता. हळद. हळद. हळद किती? हळद थोडीशी. गरम मसाला. हां. हळद टाकली, गरम मसाला टाकला. आता मसाला. मसाला. आगरी मसाला आपला. आगरी मसाला टाकला. घरचा मसाला. घरचा मसाला. हे झाला तर लगेच मुठ्यांचा मुठ्यांचा पाणी. पाणी. आता किती उशीर हे ठेवायचं? आता हे कर आली का मोठे टाकायचं. तसं नाही टाकायचं. जरा उकळून दिल्यावर. हा. उकळून दिला तर लगेच हा. आता मुठे एक 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 टाकायचा. कारण त्याचं पीठ ते आहे ना, त्याच्यामुळं ते विरघळते. माणसं टाकायचं एक एक एक. चण्याचं पीठ. आता किती उशीर लागेल या नावाला? आता त्याच्यात मग ते झालं. कम से कम 20 मिनिटं. आता पूर्ण आता 20 मिनिटं लागतील. 20 ते 25 मिनिटं. ही रेसिपी मुठ्यांची. भरलेले मुठे. भरलेले मुठे. तुम्हाला 20 मिनिटात आम्ही परत भेटू मित्रांनो. आता चवीनुसार मीठ. हा, मीठ. बस. तर मित्रांनो 20 ते 25 मिनिटात ही रेसिपी तयार होईल भरलेल्या मुठ्यांची. फक्त हे पावसाळ्यातच हो, नाही तुम्ही बोलाल का हिवाळ्यात, नाही फक्त पावसाळ्यातच. फक्त हे मुठे पावसाळ्यात निघतात म्हणून ही रेसिपी पावसाळ्यातच होते भरलेल्या मुठ्यांची. हा, चिंबोऱ्या काय 12 महिने निघतात. चिंबोऱ्या तुम्हाला भरलेले करू शकता, पण हे मुठे फक्त पावसाळ्यातच. तर मित्रांनो रेडी झालाय आणि आईने पण घेतलाय. आई कसा वाटतंय सांग? छान वाटतंय का? खाऊन दाखव. कसं वाटतंय? मस्त वाटतं. हा, मस्त झालं का? दाखवते. पिठला. चला तर मित्रांनो आजची रेसिपी बघितली असेल आईची, मुठे भरलेले. चला तर बाय बाय, गुड नाईट. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.